नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, पापी व्यक्तीचा गुरु कोण यावरच आधारित असलेली एक छोटीशी कथा आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। तर मंडळी, एक साधू काशीत अनेक शास्त्रांचे अध्ययन करून आपल्या गावात परतले। संपूर्ण गावात बातमी पसरली की काशीहून कोणी एक साधू महाराज शास्त्रांचे अध्ययन करून आले आहेत आणि ते धर्मासंबंधी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात। ही बातमी ऐकून गावातला एक शेतकरी त्यांच्याकडे आला आणि त्यांना विचारू लागला की साधू महाराज, तुम्ही आम्हाला हे सांगा की पापाचा गुरु कोण आहे। प्रश्न ऐकून साधू महाराज गडबडले। त्यांनी धर्म आणि आध्यात्मिक गुरूंबद्दल तर ऐकलं होतं, पण पापाचाही गुरु असतो हे त्यांच्या समजण्याच्या आणि ज्ञानाच्या पलीकडे होतं। साधूला वाटलं की त्यांचं अध्ययन अजूनही अपूर्ण राहिलं आहे, त्यामुळे ते पुन्हा काशीस निघाले। अनेक गुरूंना भेटले, पण त्यांच्या त्या प्रश्नाचे उत्तर काही सापडले नाही। अचानक एक दिवस त्यांची भेट एका गणिकेशी झाली। तिने साधू महाराजांना त्यांच्या अस्वस्थतेचे कारण विचारले। तेव्हा त्यांनी तिला आपली समस्या सांगितली। गणिका म्हणाली, हे महाराज, ह्याचं उत्तर आहे अत्यंत सोपं, परंतु उत्तर मिळविण्यासाठी तुम्हाला काही दिवस माझ्या बाजूच्या घरात राहावे लागेल। साधू महाराज या ज्ञानासाठीच तर भटकत होते। ते लगेच तयार झाले। गणिकेने त्यांची आपल्या बाजूच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली। साधू कोणाच्याही हाताने बनवलेले अन्न खात नसत। ते आपले नियम, आचार आणि धर्मप्रपंचाचे कट्टर अनुयायी होते। गणिकेच्या घरात राहून ते आपले जेवण स्वतःच बनवत होते। अशा प्रकारे दिवस जात होते, परंतु प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडत नव्हते। ते उत्तराची प्रतीक्षा करू लागले। एक दिवस गणिका त्यांना म्हणाली, साधू महाराज, आपल्याला स्वतः जेवण बनवण्यात अनेक अडचणी येत असतील। इथे तुम्हाला बघणारा तर कोणी नाही। आपली इच्छा असेल तर मी स्नान करून आपल्याला भोजन तयार करून देऊ शकते। ती म्हणाली, जर तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिलीत तर मी दक्षिणेमध्ये प्रतिदिन आपणास 5 सुवर्णमुद्रा देईन। सुवर्णमुद्रांचे नाव ऐकून साधू विचार करू लागले। शिजवलेले अन्न आणि त्याचबरोबर 5 सोन्याची नाणीही, अर्थात दोन्ही हातात लाडू आहेत। ते म्हणाले, जशी आपली इच्छा। आणि पुढे तिला म्हणाले, फक्त एवढं ध्यानात ठेव की माझ्या खोलीत जेवण घेऊन येताना तुला कोणी पाहू नये। पहिल्याच दिवशी अनेक प्रकारची स्वादिष्ट पक्वान्ने बनवून गणिकेने त्या साधूच्या समोर ठेवली, पण जेव्हा साधू खाण्यास हात घालू लागला तेव्हा तिने लगेच साधूचे ताट स्वतःकडे खेचले। तिच्या या वर्तनामुळे साधू क्रोधित झाला आणि म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे। त्यावर गणिका म्हणाली, हा मूर्खपणा नाही, तर हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे। इथे येण्याच्या अगोदर आपण भोजन तर दूरच, पण कोणाच्या हातातले पाणीही पीत नव्हतात। पण सुवर्णमुद्रांच्या लोभाने तुम्ही माझ्या हाताने बनवलेल्या अन्नाचाही स्वीकार केलात। तुमच्या प्रश्नाचे हेच उत्तर आहे की लोभ हाच पापी व्यक्तीचा गुरु आहे। त्यामुळेच लोभापासून दूर राहा। तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही छोटीशी कथा नक्कीच आवडली असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।